हॅलो गाईज, आज करायचं होतं पृथ्वीचं अभंगी स्नान. म्हणलं चला ते पण तुम्हाला दाखवावं मी कसं करते ते. आणि आज मी ना पहाटे 5 वाजल्यापासून त्याच्या तयारीला लागले बरं का. फुल तयारी केली होती, सगळं डेकोरेशन चालू होतं करायला, सगळं व्यवस्थित. पृथ्वी त्यावेळेस काय उठला नव्हता. म्हणलं ते उठायच्या अगोदरच मी सगळं उरकून घेणार होते. डेकोरेशन वगैरे व्यवस्थित सगळं केलं. नंतर तो उठला 7च्या आसपास. मग नंतर त्याला म्हणलं चल पृथ्वी असं असं करायचं. काय त्यानं रडायला लागला, काय थोडा पण रिस्पॉन्स करायला गेला. आणि त्याचं मी फर्स्ट टाईमच करते बरं का हे. म्हणलं पृथ्वी खूप हॅप्पी राहीन वगैरे, म्हणजे व्यवस्थित सगळं नीट करल. पण काय ना हे करायला मला ना कमीत कमी दुपारचे 12 वाजल्या. करून ठेवलं होतं पहाटे 5ला आणि वाजली 12. म्हणल्यावर बघा तुम्हीच किती टाईम घातला असेल ना. थोडा पण त्याला धोती मी ना माझ्या ओढणीची नेसवली होती. तो धोती नेसवलं की काढून टाकायचं, धोती नेसवलं की काढून टाकायचं. म्हणलं पृथ्वी असं नको ना करू प्लीज. तरी पण तो काय तयार नव्हता बरं का. म्हणलं कार पिल्या असं कल तर म्हणायचं टोचायला तर काहीच कारण नव्हतं का. त्याला आतमध्ये मी पॅन्ट घातली होती तरी पण नाही. मग कसं तर त्याला कन्व्हिन्स केलं, त्याला पाणीपुरी वगैरे खाऊ घालू म्हणलं. असं तसं म्हणल्यावर कुठं तर तो रेडी झाला बरं का. म्हणलं चला, म्हणलं तर कसा तर झाला. म्हणलं माझं बाळ कसं तर झालं बाबा तयार. मग त्याला नंतर चल म्हणलं पहिलं स्माईल करतात तेव्हा त्याची स्माईल त्याला स्माईल कर म्हणलं ना, तोच आपल्याला म्हणतो स्माईल. असं आहे तसं. म्हणलं चल बाबा तू. नंतर दिवे वगैरे होते ना, त्याच्यामुळे भीती वाटते ना कुठं काही सापडा लागल वगैरे म्हणून. मग तुम्ही पण काळजी घेत जावं बरं का लेकरांचं वगैरे. म्हणलं जरा फटाके म्हणलं ना भीतीच वाटते ना. मग त्यामुळं तुम्ही पण व्यवस्थित सगळं काळजी वगैरे घेत जावं. कारण की फटाके फुटले, लेकरांच्या हातात वगैरे पळालं, त्यामुळं तुम्ही पण काळजी घेत जावं लेकरांची. फटाके ते द्यायचंच नाही जास्त, तर फुलबाजी वगैरे द्यायचं नाही. सगळ्यात भारी ते लसूण बॉम्ब, कुठं लसूण बॉम्ब, कुठं पॉप म्हणतात त्याला, ते देत जावं त्यांना. एकदम टेन्शन नाही त्या फटाक्याचं, तसं देत जावं. नंतर मी म्हणलं मम्मीला अगोदर तू करून घे, आज नरक चतुर्थी पण असं काही तर राहतं वाटतं. नवऱ्याला पण कोण आंघोळ घालतं, आमच्याकडं घालतात बरं का. कोणाकडं कशी पद्धत राहते माहिती नाही मला, आमच्या इथं तर घालतात. तर म्हणलं मम्मी तो पण आज आमच्यासोबत करून घे म्हणलं, एवढं भारी केलं तर चालतंय म्हणले तुम्ही. म्हणल्यावर चला लेकरांना सोबत आहेत म्हणल्यावर मग चालतंय. आमची बहीण तर काय म्हणतो त्यांना, तुमची काय असं वाटायला तर फर्स्ट टाईम हळदच आहे काही की असं नवरा बायको लावल्यासारखं. आम्ही लय हसलो बरं का. म्हणलं बरोबर जाऊ, त्याच्यासाठी त्यांचे ते पण क्षण त्यांनी जगून निघतील म्हणलं. मग काय मम्मीनं व्यवस्थित पप्पानं सगळं उठणं वगैरे लावून घेतलं, सगळं पायाला हाताला तेल वगैरे आधीच लावून घेतलं होतं. मग नंतर उठणे वगैरे लावून घेतलं. आमची मम्मी पप्पांचा फर्स्ट टाईमच व्हिडिओ होता ना, मग त्यांना समजतच नव्हतं कसं रिॲक्ट करावं. मग काहीतरी पण त्यांनी छान रिस्पॉन्स दिला बरं का. काय छान वगैरे सगळं व्यवस्थित केलं, पटापटा उरकून घेतलं त्यांनी ते पण. मग नंतर पप्पा फ्रेश वगैरे झाले, त्यामध्ये पण लाईट गेली. म्हणलं जाऊ द्या म्हणलं, तर लाईट गेली थोडंफार अंधार तर दिसणारच. मग मम्मीने सगळं हे केलं, पप्पानं उठणं लावून घेतल्यानंतर पप्पाला चला म्हणलं आता ओवाळणीची तयारी. मग काय पप्पा पैसे मोजाले की आमच्या मम्मीचे डोळे भिरायला लागले. आणि एवढे पैसे म्हणल्यावर तर कोण पण होणारच ना तसं म्हणल्यावर. मग काय पप्पाने काढले 5,000 धरा म्हणले बायको, करा आयुष्य म्हणले दिवाळीची. मम्मी म्हणले हो म्हणले एवढं देतात म्हणले तुझे पप्पा. म्हणलं अगं दिलेत आता सोडायचं नाहीत म्हणलं. मग चालतंय म्हणलं. मग नंतर आमचे पण फोटो काही शेअर केले पृथ्वीचे माझे. आजच्यासाठी एवढंच. काळजी घ्या तुम्ही दिवाळीची. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.